नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मनीष वैद्य या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण इयत्ता 12वी मराठी ह्या विषयाच्या अभ्यासक्रमावरील पाठ्यपुस्तकानुसार विभाग क्रमांक 1, 2 व 3 यांचा अभ्यास केला आहे। आपण मनीष वैद्य हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच करा। अगोदरच्या सर्व चित्रफिती आपण येथे पाहू शकतात। आजच्या या चित्रफितीद्वारे आपण विभाग क्रमांक 4 च्या अध्ययनाला सुरुवात करणार आहोत। या विभागात आपण उपयोजित मराठी अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही चित्रफित पाहत असताना आपण सोबत मराठीची वही आणि पेन जवळ असू द्या। व्हिडिओमध्ये आपणास स्क्रीनवर विविध स्लाइड्स पाहायला मिळतील। त्यांच्यावर पाठातील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे लिहून दिलेले आढळतील। आपण ते मुद्दे आपल्या वहीत उतरवून घ्या। हवे असल्यास त्यासाठी थोडा वेळ व्हिडिओ पॉज करा। नंतर या स्लाइड्सवर दिलेल्या मुद्द्यांनुसार आम्ही केलेले सविस्तर स्पष्टीकरण ऐका। विषय नीट समजून घ्या। असे केल्याने आपल्याला पाठ नीट समजेल व व्हिडिओच्या शेवटी आपल्या वहीत या पाठाची अतिशय छोटी पण मुद्देसूद व परीक्षेच्या दृष्टीने फारच उपयुक्त परिपूर्ण अशी नोट्स तयार होईल। चला तर मग आपण अभ्यास करूया उपयोजित मराठी। विद्यार्थी मित्रांनो, भाषेच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधतो, आपल्या भावना व्यक्त करतो। हेच भाषेचे खरे उपयोजन होय। याशिवाय पत्रलेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, सूत्रसंचालन, अनुवाद, मुद्रित शोधन, ब्लॉग लेखन, रेडिओ जॉकी अशी विविध क्षेत्रे उपयोजनाची क्षेत्रे म्हणून सांगता येतात। या ठिकाणी लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे भाषेच्या उपयोजनाची क्षेत्रे ही विविधांगी होत आहेत आणि त्यातून व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत। यातीलच एक भाग आहे मुलाखत। चला तर मग आज आपण बघूया भाषेचे उपयोजित क्षेत्र मुलाखत। प्रस्तावना। वर्तमानपत्रे, मासिके, दिवाळी अंक, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी अनेक माध्यमे आज आपणासमोर उपलब्ध आहे। या माध्यमांद्वारे आपण सतत मुलाखत वाचू, ऐकू किंवा पाहू शकतो। मुलाखत हा शब्द मुलाकात या अरबी शब्दावरून तयार झाला आहे। मुलाखत घेणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे। मुलाखत घेणे या गोष्टीला मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे। म्हणून मुलाखतीचे स्वरूप, पूर्वतयारी, मुलाखत कशी घ्यावी, नोकरी अथवा प्रवेशासाठी मुलाखतीचे स्वरूप कसे असते, मुलाखत घेताना कोणती काळजी घ्यावी, मुलाखत घेताना नक्की काय करावे इत्यादी मुद्दे विचारात घ्यावे लागतात। म्हणूनच आता आपण वर सांगितलेल्या मुद्द्यांचा विस्ताराने विचार करू। मुलाखतीचे स्वरूप। मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद होय। मुलाखतीची मुलाखतदाता म्हणजे मुलाखत देणारा, मुलाखतकर्ता म्हणजे मुलाखत घेणारा व मुलाखतीचा आस्वाद घेणारा म्हणजे श्रोता किंवा वाचक अशी 3 केंद्रे असतात। मुलाखतीची व्याख्याच करायची असेल तर आपणास असे सांगता येईल की क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवते, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजे मुलाखत होय। मुलाखतीचे स्वरूप विविधांगी असते। मुलाखत लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित म्हणजे रेकॉर्डेड किंवा प्रगट अशा स्वरूपाची असते। मुलाखती विचारप्रवर्तक तसेच भावनाप्रधान देखील असतात। साधारणपणे मुलाखत कोणाची घ्यायची हा प्रश्न आपल्यापुढे येतो तेव्हा त्याचे उत्तर असे आहे की मुलाखत कोणाचीही घेता येऊ शकते, फक्त ती मुलाखत ऐकणाऱ्याला अथवा पाहणाऱ्याला त्या मुलाखतीत रस वाटला पाहिजे। अर्थातच आपण ज्याची मुलाखत घेणार त्याच्याकडे सांगण्यासारखे काहीतरी आगळे वेगळे असायला हवे। सामान्यतः कर्तृत्ववान व्यक्ती ज्यांनी असामान्य कर्तृत्व गाजवले, आपल्या क्षेत्रात आपल्या कामाने विशेष असा ठसा उमटवला, ज्याच्याबद्दल समाजात प्रेम, आदर अथवा कुतूहल आहे, अशा कोणत्याही व्यक्तीची मुलाखत घेतली जाऊ शकते। मुलाखतीचे हेतू। मुलाखत घेण्यामागे अनेक हेतू असतात। पहिला व मुख्य हेतू म्हणजे मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजून घेणे हा असतो। दुसरा हेतू
मुलाखत दात्याच्या कार्यावर प्रकाश टाकणे हा असू शकतो. याशिवाय मुलाखत देणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील संघर्ष जाणून घेणे हा देखील मुलाखत घेण्यामागे हेतू असू शकतो. कर्तृत्ववान व्यक्तीच्या आत दडलेला माणूस समजून घेण्यासाठी देखील मुलाखत घेतली जाते. याशिवाय विचारवंतांची विविध विषयावरील मते जाणून घेण्यासाठी, एखाद्या विषयाबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून माहिती मिळवण्यासाठी, मुलाखत देणारा ज्या परिसरात आहे तो परिसर जाणून घेण्यासाठी, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी, जनजागृतीसाठी आणि कलांचा आस्वाद घेण्यासाठी असे विविध हेतू मुलाखत घेण्यामागे असू शकतात. मुलाखतीची पूर्वतयारी. या जगात कोणतेही काम कमीत कमी वेळात चांगल्या पद्धतीने यशस्वी रीतीने पूर्ण करायचे असेल तर योग्य अशी पूर्वतयारी करणे अतिशय गरजेचे असते. आपणास चांगली मुलाखत घ्यायची असेल, चांगला मुलाखत करता व्हायचा असेल तर मुलाखत घेण्यापूर्वी पूर्वतयारी करणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी प्रथमतः ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीबद्दल आवश्यक ती माहिती आपल्याकडे उपलब्ध असली पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचे नाव, वय, जन्मदिनांक, राहण्याचे ठिकाण, कुटुंबाची माहिती, शिक्षण, करत असलेले कार्य असल्यास त्यांनी केलेले किंवा त्या व्यक्तीबद्दल केलेले लेखन, त्या व्यक्तीला मिळालेले मानसन्मान अथवा पुरस्कार इत्यादी. ज्या विषयावर मुलाखती दरम्यान चर्चा अपेक्षित आहे त्या विषयासंबंधी सखोल वाचन केले पाहिजे. म्हणजे त्या विषयानुसार प्रश्न तयार करता येतात. थोडक्यात मुलाखतीचे उद्दिष्ट लक्षात घेतले पाहिजे. मुलाखतीसाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन प्रश्नांची संख्या निश्चित करावी लागते. प्रश्नसंख्या ठरल्यानंतर त्या प्रश्नांचा क्रम ठरवावा. मुलाखतीचे स्वरूप कसे आहे हे मुलाखतकारास ठाऊक असणे गरजेचे आहे. म्हणजे मुलाखत प्रगट आहे किंवा लिखित आहे हे आपण माहीत करून घ्यावे. मुलाखतीचे माध्यम लक्षात घेऊन मुलाखतीचे स्वरूप ठरवले पाहिजे. म्हणजे मुलाखत टेलिव्हिजनसाठी आहे की रेडिओसाठी किंवा वर्तमानपत्रासाठी किंवा मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर होणार आहे हे पाहावे. मुलाखत ज्या श्रोते अथवा वाचकांसाठी घेतली जाणार आहे तो श्रोतृवर्ग अथवा वाचक कोण असणार आहे. म्हणजे मुलाखत लहान मुले अथवा विद्यार्थ्यांसाठी आहे किंवा स्त्रियांसाठी अथवा पुरुषांसाठी आहे, तरुणांसाठी आहे किंवा वयस्कांसाठी आहे हे समजून घ्यावे. तसेच मुलाखतीसाठी बैठक व्यवस्था, वातावरण निर्मिती, ध्वनिक्षेपण यंत्रणा, टीव्हीसाठी मुलाखत असेल तर कॅमेऱ्याची रचना इत्यादी कसे आहे हे पण आपण पाहून घ्यावे. आवश्यकता वाटल्यास ज्याची मुलाखत घेणार त्यास अगोदर भेटून प्रत्यक्ष चर्चा करावी हे अतिशय उत्तम. प्रत्यक्ष मुलाखत कशी घ्यावी. मुलाखतीची पूर्वतयारी झाली, आता प्रत्यक्ष मुलाखत घेण्याची वेळ आली आहे. मुलाखतीची मुलाखतकार, मुलाखतदाता व आस्वाद घेणारा म्हणजे श्रोता अथवा प्रेक्षक अशी 3 केंद्रे आहेत हे आपण पाहिले. यातील तिसरे केंद्र म्हणजे आस्वादक, याच्यासाठी मुलाखत उत्तरोत्तर रंगत जावी. आस्वादकाला मुलाखतीतून नवीन काहीतरी मिळाल्याचे समाधान मिळावे ही मुलाखतकार व मुलाखतदाता या दोघांचीही संयुक्त जबाबदारी असते. मुलाखतकार तर जास्तच यासाठी जबाबदार असतो. मुलाखत घेताना मुलाखतीचे ढोबळमानाने 3 भाग पडतात. मुलाखतीची सुरुवात, मुलाखतीचा मध्य आणि मुलाखतीचा समारोप अथवा शेवट. या 3ही विभागात मुलाखत रंगतदार व परिपूर्ण होण्यासाठी मुलाखतकार म्हणून आपण काय केले पाहिजे हे आता आपण जाणून घेऊया. मुलाखतीची सुरुवात. मुलाखतीची सुरुवात हा टप्पा मुलाखतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. इंग्रजीत एक म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगलाच होतो. म्हणूनच मुलाखतीची सुरुवात ही देखील अतिशय महत्त्वाची आहे. मुलाखतकाराने सुरुवात चांगली केली तर जवळजवळ अर्धी लढाई जिंकल्यासारखीच आहे. मुलाखतीचा प्रारंभ आकर्षक, चटपटीत, काळजाला भिडणारा झाला पाहिजे. इतका की प्रेक्षक मुलाखतीत मनाने गुंतून गेले पाहिजेत. मात्र
आकर्षक सुरुवात करताना ती कृत्रिम होणार नाही, नाटकी होणार नाही हे पाहिले पाहिजे. सुरुवात अगदी सहज, नैसर्गिक, ओघाओघात घडली पाहिजे. यासाठी मुलाखतकाराने एखादा विनोद, किस्सा, कविता याचा वापर करून मुलाखतीची सुरुवात करावी. मुलाखतीची सुरुवात अशी असावी की मुलाखतदाता व प्रेक्षक यांच्या मनावरील ताण नाहीसा होईल व मुलाखतीसाठी पोषक वातावरण तयार होईल. असे केल्याने मुलाखत अतिशय उत्तम रंगेल. मुलाखतीचा मध्यभाग. चांगल्या सुरुवातीनंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावतात. त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जागा म्हणजे मुलाखतीचा मध्यभाग. मुलाखतीचा मध्यभाग हा सर्वात मोठा असलेला भाग असतो. सर्व प्रश्नोत्तरांचा हा भाग असतो. मुलाखतकाराकडे प्रश्नांची यादी व क्रम तयार असते. मात्र मुलाखतदात्याकडून या प्रश्नाची उत्तरे काय मिळतील याची मात्र मुळीच खात्री नसते. तेव्हा मुलाखतकाराने प्रश्नांचे स्वरूप लवचिक ठेवावे. म्हणजे मुलाखत रुक्ष अथवा पठडीछाप न होता प्रश्नातून प्रश्न सहज सुचले असे वाटत मुलाखत वाटचाल करेल. मुलाखतकाराने प्रश्न विचारताना प्रश्न आणि उत्तरे यांची साखळी निर्माण करावी. म्हणजे पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातून दुसरा प्रश्न निर्माण झालाय असे प्रेक्षकाला वाटले पाहिजे. मुलाखत घेताना मूळ विषयाचा संदर्भ मात्र तुटता कामा नये. कित्येकदा रंजकतेच्या आहारी जाऊन मुलाखतीचे मूळ उद्दिष्टच भरकटून जाते. मुलाखतकाराने लक्ष ठेवावे की असे होता कामा नये. प्रश्न आणि उत्तरे याच्या माध्यमातून मुलाखत हळूहळू त्याच्या सर्वोच्च बिंदूकडे म्हणजे क्लायमॅक्सकडे अग्रेसर व्हावी. मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे, विचारधारेचे विविध पैलू मुलाखतींमधून प्रेक्षकांच्या समोर आले पाहिजेत. मुलाखतीच्या या टप्प्यावर म्हणजे मध्यभागाच्या टप्प्यावर मुलाखतकाराने असे प्रश्न विचारावेत की त्यातून मुलाखतदात्यास व्यक्त होण्यास जास्त वेळ मिळेल. थोडक्यात मुलाखतकाराने या ठिकाणी कमी बोलावे व जास्त वेळ मुलाखतदात्याला बोलण्यास द्यावा. मुलाखतीचा समारोप. समारोप म्हणजे शेवट. इंग्रजीत ज्याला क्लायमॅक्स म्हणतात, आपण त्याला कळसाध्याय म्हणूया. मुलाखत कितीही छान रंगली तरी शेवटी कुठेतरी थांबणे भागच असते. कारण मुलाखतीचा वेळ ठरलेला असतो. तेव्हा समारोपाच्या टप्प्यावर मुलाखतकाराने मुलाखतदात्याचे आभार मानणे, त्यासाठी प्रभावी निवेदन करणे अतिशय महत्त्वाचे असते. मुलाखतकारास त्यासाठी आपले सारे भाषिक कौशल्य पणाला लावावे लागते. मुलाखतीच्या समारोपाच्या वेळेस प्रश्नांऐवजी मुलाखतकाराने केलेले परिणामकारक प्रभावी निवेदन अतिशय महत्त्वाचे ठरते. मुलाखत संपताना श्रोत्यांना मुलाखतीतून काहीतरी नवीन भरभरून मिळाल्याचे, ऐकल्याचे समाधान मिळाले पाहिजे. त्याचबरोबर अजून थोडा वेळ मुलाखत चालली असती तरी चालले असते असे श्रोत्यास वाटायला हवे. असे श्रोत्यास वाटले तरच ती चांगली मुलाखत व उत्तम समारोप असे म्हणता येईल. नोकरीसाठी अथवा प्रवेशासाठी घेतली जाणारी मुलाखत. मुलाखतीची सामान्यतः 3 केंद्रे असतात: मुलाखतदाता, मुलाखतकर्ता व ज्याच्यासाठी मुलाखत घेतली जाते तो श्रोता किंवा प्रेक्षक. हे आपण मागे पाहिले. मुलाखतीचे जे विविध प्रकार आहेत त्यासाठी ही 3 केंद्रे असतात. मात्र त्याला अपवाद म्हणजे नोकरी अथवा प्रवेशासाठी घेतली जाणारी मुलाखत. येथे मुलाखतदाता आणि मुलाखतकर्ता अशी 2च केंद्रे असतात. नोकरी अथवा प्रवेशासाठी घेतली जाणारी मुलाखत ही मुलाखतदाता हा नोकरी अथवा प्रवेश देण्यासाठी पात्र आहे अथवा नाही हे पाहण्यासाठी घेतली जाते. थोडक्यात मुलाखतदात्याची बौद्धिक क्षमता, ज्ञानाची पातळी व त्याचा एकंदरीत कल या मुलाखतीद्वारे तपासला जातो. मात्र आपल्याला ठाऊक आहे की आता काळ झपाट्याने बदलतो आहे आणि बदलत्या काळानुसार मुलाखतीचे स्वरूप देखील झपाट्याने बदलू लागले आहे. आता केवळ वर सांगितलेली उद्दिष्टेच मुलाखतीसाठी असतात असे नाही, तर आता मुलाखतीत उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन,
त्याचे वर्तन, जीवनविषयक दृष्टिकोन हे देखील तपासले जाते. थोडक्यात उमेदवार अंतर्बाह्य कसा आहे हे तपासण्यावर येथे भर दिला जातो. उत्तम मुलाखत होण्यासाठी मुलाखत घेताना मुलाखतकाराने हे करावे. 1. मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून प्रश्न विचारावे. 2. प्रश्नांची उत्तरे देण्याचे किंवा न देण्याचे मुलाखत देणाऱ्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. 3. मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय व उत्स्फूर्त असावे. 4. मुलाखती दरम्यान अनौपचारिक आणि सकारात्मक, थोडक्यात खेळीमेळीचे वातावरण निर्माण करावे. 5. हो, नाही, माहीत नाही, नंतर सांगेन अशी उत्तरे येणार नाहीत याची दक्षता घेऊनच प्रश्न तयार करावे. 6. संयम, विवेक आणि नैतिकतेचे पालन, त्यांना खुसखुशीतपणाची जोड देऊन मुलाखतीत रंग भरावेत. विद्यार्थी मित्रांनो, उत्तम मुलाखत घेण्यासाठी काय काय करावे हे आत्तापर्यंत आपण बघितले. मात्र मुलाखत घेताना कोणती काळजी घ्यावी हे देखील महत्त्वाचे आहे. त्यासाठी 1. चुकीचे किंवा अप्रस्तुत प्रश्न विचारणे टाळावे. 2. मुलाखत देणाऱ्याचा म्हणजे मुलाखतदात्याचा अवमान किंवा अपमान होईल असे प्रश्न विचारू नयेत. 3. मुलाखतकाराने ज्याद्वारे ताणतणाव, संघर्ष निर्माण होईल असे प्रश्न टाळावेत. 4. मुलाखतकाराने मूळ विषय सोडून असंबद्ध असे प्रश्न विचारू नये. 5. अपेक्षित उत्तर सूचित होईल असे सूचक प्रश्न नसावेत. 6. मुलाखतकाराने क्लिष्ट किंवा अवघड प्रश्न विचारू नयेत. 7. मुलाखतकाराने प्रश्नांची पुनरावृत्ती म्हणजे एकच प्रश्न भाषा बदलून पुन्हा पुन्हा विचारू नये. मुलाखतकाराने पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यास न करता अति आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन मुलाखत कधीही घेऊ नये. 9. रटाळ, कंटाळवाणे, प्रभावहीन प्रश्न विचारू नये. 10. मुलाखती दरम्यान हास्यास्पद हावभाव करू नयेत. 11. मुलाखत देणाऱ्यापेक्षा मुलाखत घेणाऱ्याने जास्त बोलू नये. आणि शेवटची सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे मुलाखत नियोजित वेळेतच पूर्ण करावी. समारोप. प्रगट मुलाखती, वर्तमानपत्रे, नियतकालिकांमधील लिखित मुलाखती, आकाशवाणीवरील श्राव्य आणि दूरचित्रवाणीवरील दृकश्राव्य मुलाखती, प्रत्यक्ष मुलाखती असे मुलाखतींचे अनेक प्रकार आहेत. मुलाखती श्रोत्यांना मुलाखतदात्याच्या अंतरंगात डोकावण्याची संधी देतात. एखादा विषय सांगोपांग समजून घेण्यास मदत करतात. मते बनवण्याची संधी देतात. थोडक्यात मुलाखती म्हणजे समाजाचे वैचारिक पोषण करतात. आजच्या व्यावसायिक युगात मुलाखत घेणे हा देखील एक उत्तम व्यावसायिक पर्याय झाला आहे. उत्तम पूर्वतयारी व आत्मविश्वासपूर्ण आणि अभ्यासपूर्ण मुलाखत घेणे जमल्यास आपणही उत्तम मुलाखत करता होऊ शकतात हे नक्की. आपण हा पाठ शेवटपर्यंत पाहिला आहेच. सोबत सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे आपण या पाठाच्या नोट्स देखील लिहून घेतल्या असतीलच. आपणास हा पाठ उपयुक्त ठरेल याची खात्री आहे. धन्यवाद.